आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, याच्या पुढे मी अजूनपर्यंत गप्पा आहे तर सांगायला नको. इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. तुम्ही पण लावा, कोणाला फोन लावायचं लावा. मी लावत नाही कोणाला. नमस्कार, मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे आहे बंड्या सावंत, इकडे हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. कुठले दाखव, प्रूव्ह करा. तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला. बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोलू. तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही जो भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे. ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर. आता माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे. त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी. मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या संचालीना वेग आला. हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार सुरू हे जमा करायचे. या या नमस्कार. कोण आपण? मी श्रीपे माने. इकडे या माने साहेब, इकडे. हे पैसे इकडे, हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे. हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा. माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त एकच घर नाही, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. कशाला ब्रीफ करू? त्यांना येऊ दे. हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा. अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे. त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्माननीय बंड्या सावंत हे बीजेपीचेच आहेत, त्यांनीच हात लावलेला आहे. आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये 8-10 घर आहे, त्याचा ताबा आपण घ्यावा.
होय साहेब, परत सांगतो मी पण असते ना आमदार साहेब निलेश साहेब अरे हो हॅलो अरे कराच असा काही मोस्टली कशात सांगतो बरं हो लावा तुम्ही सगळ्यांना फोन लावून बोलून घ्या. हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन कर. ओके. लाईव्ह चालू आहे. हो. आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे महाशय ते पैसे लपवायचा प्रयत्न करत होते. ते आता फार सोबर दाखवत आहेत, फार डिसेंट दाखवत आहेत. पण हा जो आहे तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा. तू लपवत होता पिशवी आणि यांचा चेहरा हे बॅग लपवत होते. माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे. ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल. माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे. किती आहेत ते मला माहित नाही. ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे. योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते. पण हे विटनेस टू क्राईमच नाही, हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत. की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे. म्हणून बंड्याची सावंत मी तुमचंही नाव टाकणार आहे. तुम्ही जे करत होतात तुमचंही एफआयआर मध्ये मी नाव टाकणार. सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू? येत आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्ही जाऊन ती बॅग बाहेर घेऊन कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको तर तुम्ही जाऊन बॅग बाहेर घेऊन या. म्हणजे तिने शूटिंग करता येईल. कैप्शन आ रहा है दोस्तों, देखो ना. त्यांचं नाव कुछ नहीं आ रहा है ना. अपन बड़ा करो ना वहाँ साइड से. रवी चव्हाण साहेबांचा चेहरा मी घेतो. हो हो.
ते जगताप सर कुठपर्यंत आले बघ. हो जरा 2 मिनिटं त्यांना बाहेर जायचं. कॅमेरा या. हा या 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 या. दोन चांगला नाही सर काय दोन करू के सर पर्पज आहे के बिल्डर. सर मी फक्त फोन धुवायला आणले. माझी मला सगळं माहिती आहे. माझी के तुम्ही बिल्डर फॉर्मच आहे. असू दे ना मुंबईवर आहे असू दे. आहे मी आहे ना. माझी आहे. आहे ना. तुम्हाला ते मला कशाला सांगताय. तुम्हाला ते सांगतो ना. अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल. कुणाला दाखवावं हो, लागेल. दाखव ना, सगळं दाखव. 100% दाखव. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो. ह्याच्या पुढे मी सर तुमचं प्रामाणिक किती तुम्ही जेवढं आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही. मी साहेब हे बरोबर नाही. ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही. मी साहेब हे पैसे कुठून आले. खालपासून माझा कॅमेरा चालू होता. विजय केनवडेकर मी अजूनपर्यंत गप्प आहे. हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे. मी गप्प आहे. मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी. भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही. मला सांगता खालपासून शूटिंग घेतोय आम्ही. आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत. मी विनंती करतो बंड्याजी सावंत किंवा विजय पेनवडेकर आपल्यापैकी एक ती बॅग बाहेर घेऊन यावी. मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही. बरं चला मग चला चल. अडचण अशी काय नाही. माझ्यासोबत PI साहेब जगतापजी आहेत. तुम्ही काहीतरी 2 फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी पाठवलेले आहे. आता तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय पुरावा आहे ही बॅग आहे त्याला हे करत होते. डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का. तुम्ही मला कधीपर्यंत कारण सांगा. मी स्वतः येतो. मला माझ्या नावाने FIR द्यायची. हा मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही. यांच्या अंगावर पैसे असतात. तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना. मला नावं माहिती आहेत. मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब लक्षात घ्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता शोधणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत.